वॉर, ऑइल, गोल्ड. इतिहासात हे तीन शब्द जेव्हा एकत्र आले आहेत तेव्हा जागतिक बाजारात मोठे बदल झाले आहेत. सध्या जागतिक पातळीवर अमेरिका इराण तणाव वाढलेला आहे. मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर आहे आणि याचा थेट परिणाम आर्थिक बाजारांवर दिसेल का? अशा वेळी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी कुठे असू शकतात? चला बघूयात. इराण हा एक प्रमुख तेल निर्यात करणारा देश आहे जो भारताला सुद्धा तेल निर्यात करतो. जर या तणावांमुळे इराणी तेल पुरवठ्यात अडथळे आले, शिपिंग रूट्स बंद झाले किंवा सँक्शन्स कडक झाले तर तेलाच्या जागतिक किमती वाढण्याची शक्यता खूप वाढते आणि तेलाच्या किमती वाढल्या की त्याचा थेट फायदा तेल कंपन्यांना होतो. त्यामुळे ऑइल सेक्टरचे शेअर्स अशा काळात मजबूत हालचाल दाखवू शकतात. इतिहास पण हाच पॅटर्न दाखवतो. जेव्हा जेव्हा युद्ध, संघर्ष किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन वाढले आहेत तेव्हा तेलाच्या किमतींनी जोरदार उडी घेतली आहे. 1970च्या मिडल ईस्ट कॉन्फ्लिक्ट असो, गल्फ वॉर असो किंवा अलीकडचे रशिया युक्रेन टेन्शन्स, प्रत्येक वेळी क्रूड ऑइल सप्लाय रिस्क मध्ये गेलं आणि प्राइसेस वाढले. म्हणजे युद्ध आणि तेल महागणं यांचा जुना थेट संबंध आहे. आता एकाच वेळी दोन कमॉडिटीज स्पॉटलाइटमध्ये आहेत, गोल्ड आणि ऑइल. भीती आणि अनिश्चिततेमुळे सोनं सेफ हेवन म्हणून वर जाऊ शकतं, तर सप्लाय डिसरप्शनच्या भीतीमुळे तेल महाग होऊ शकतं. म्हणजे एकीकडे वेल्थ प्रोटेक्शन आणि दुसरीकडे ऑपॉर्च्युनिटी फॉर सेक्टोरल ग्रोथ दोन्ही एकत्र दिसतात. जर जागतिक तणाव असेच सुरू राहिले तर सोनं आणि तेल दोन्हीमध्ये अपवर्ड प्रेशर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. टाइम फ्रेम बदलू शकतो, व्हॉलेटिलिटी येऊ शकते, पण डिरेक्शन स्टोरी स्ट्रॉंग राहण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला तेलात गुंतवणूक करायची असेल तर फक्त एकाच कंपनीवर अवलंबून का राहायचं? भारतामध्ये अनेक मोठ्या कंपन्या ऑइल सेक्टरमध्ये काम करतात. त्यामुळे एका कंपनीपेक्षा संपूर्ण सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं जास्त सुरक्षित ठरू शकतं आणि म्हणूनच ETF हा एक स्मार्ट ऑप्शन ठरतो. जर तुम्हाला बेस्ट ऑइल ETF ची नावं हवी असतील तर कमेंट्समध्ये ऑइल लिहा. मी ETF ची नावं शेअर करेन. आणि अशाच थोडक्यात पण मुद्देसूद माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.